नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आज माझ्या जी 8 दिवसाची कामं आहे तीच नियोजन कशी करून ठेवते 8 दिवसासाठी. तर काय होतं, आपण आहे ना जर जॉब करत असणार तर सतत धावपळ होते आणि सकाळी सकाळी आपल्याकडून ती कामं होत नाही. तर मी ती कोणती कामं करून ठेवते जेणेकरून 8 दिवसाची माझी धावपळ होत नाही, माझे कामं व्यवस्थित होतात आणि जेणेकरून मग मला वेळ पण मिळतो. आणि अशा याच्यामध्ये ना मी पहिल्यांदा तर मी तुम्हाला दाखवते नियोजन करायला पाहिजे. नियोजन केलं ना तर सगळे कामं व्यवस्थित होतात. नियोजन केलं नाही ना तर मग आपल्याला सकाळी जर आता समजा माझी स्कूल सकाळी आहे, मला सकाळी टिफिन बनवावं लागतं, स्वयंपाक करावा लागतो, तर मग मला काय करायचं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित डब्यांमध्ये पण भरल्या गेल्या पाहिजे, डब्यांमध्ये पण असल्या पाहिजे. त्याच्यासाठी मी काय करते, क्लिनिंग असली पाहिजे, ती व्यवस्थित क्लिनिंग, कारण की त्याच गोष्टी आपल्याला रोज करता येत नाही. तर मसाल्याचा डब्बा आता मी भरून घेणार आहे. तर मग मला मसाल्याचा डबा पण भरायचा असतो. मग रोज रोज मसाल्याचा डबा पण भरणं शक्य होत नाही. तर तोच मसाल्याचा डबा मला आता भरायचा आहे आणि पटकन ठेवून घेते मी सर्व वस्तू मसाल्याच्या डब्यामध्ये. तर आता मला याच्यामध्ये जिरे भरायचे आहे. जिरे भरून घेते मी. तर कसं आपण आहे ना वेळच्या वेळी सर्व हे कामं केले ना तर बरं पडतात. त्याच्यानंतर मला मोहरी भरायची आहे. आणि हे सगळे सकाळी ना करायचं, मग हे भरा ते भरा, खूप असं हे कंटाळ येतो. कारण की आपली ना सकाळी काय होते, धावपळ पण होते आणि सकाळी धावपळ होते, त्याच्यामुळे आपण आहे ना सकाळी आवरायला आपल्याला म्हणजे खूप हे असतं, घाई गडबड असतं चालू आपली. तर इथे मिरची पावडर मी भरून घेते. चिमटे लावून ठेवते मी. चिमटा लावून ठेवायचा नेहमी वस्तूंना. ज्यामुळे आता मी ना कसुरी मेथी संपली ती माझी. तर इथं पहिला मसाल्याच्या डब्यामध्ये मी सर्व भरून घेतलेला आहे. हळद, गरम मसाला, कसुरी मेथी लागते ती, जिरे, मोहरी आणि लाल तिखट जास्त लागतं. तर हा मसाल्याचा डबा मी भरून घेतलेला आहे इथे. तर सगळा मसाल्याचा डबा मी भरून ठेवते 8-8 दिवसाला. मसाल्याचा डबा भरून घेतला मी.
त्याच्यानंतर आता बर्नरमध्ये पण बाकीचं कसुरी मेथी भरली. कसुरी मेथी खूप जास्त मला लागते. आणि एक्स्ट्राचं सामान असं पॅक करून ठेवते मी. बाकीची जी मोठी सॉरी जिरे आहे ना टाकून घेते त्यात. त्यानंतर चहा साखरेचे सुद्धा डबे मी भरून घेते. बाकीचं भरला हा डबा ठेवून देते मी. तर तुम्ही पाहिलं मी सर्व डब्यांमध्ये व्यवस्थित भरून घेतलेलं आहे. जे जे मला डबे संपलेले असतात ना, मी किराणा एका डब्यात ठेवत असते, बाकीच्या बनांमध्ये असतं. मग आपण काही गोष्टी असतात त्या भरायच्या असतात, त्या सर्व मी भरून घेतल्या आणि ठेवून दिल्या. आता मी काय करते तर मला ना हे साईडची जे आहे ना ऑर्गनायझर, तर ते मला क्लीन करायचं होतं. तर व्हाईट जर ऑर्गनायझर व्हाईट वस्तू राहिल्या ना आपल्या किचनमध्ये तर त्या खूप खराब होतात. तर त्याला मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. काय होतं, काळ्या पडतात, तेलकट वगैरे पडतं त्याच्यावरती आणि मग आपण ते क्लीन केलं नाही तर ते जास्त खराब होऊन जातं आणि ते जास्त खराब झाल्यानंतर मग क्लीन करायला खूप डिफिकल्ट असतं आणि म्हणजे निघतच नाही, वेळ पण जातो तेवढा आपला. तर तेच नको व्हायला, मग आठवड्यातून ह्या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणून मग मी 8 दिवसातून ह्या गोष्टी करत असते. म्हणजे 8 दिवसाचे कामं सर्व एका दिवशी आवरून घ्यायच्या, म्हणजे ह्या गोष्टी परत रिपीट करायच्या नसतात. तर मी आता पटकन ही आधी ना हे ऑर्गनायझर आहे ना व्हाईटवाला आहे आणि पण खूप सुंदर दिसतं, तर ते मी क्लीन करून घेते. आणि व्हाईट गोष्टी असतात त्या जास्त मला खूप जास्त आवडतात. आणि आता याला मस्त क्लीन करून घेते व्यवस्थित. तेलकट वगैरे थोडंफार काही ना काही धूळ वगैरे बसलेली असते, थोडं खराब होतं, त्याच्यामुळे मग आपण ते क्लीन केलंच पाहिजे व्यवस्थित. तर तेच क्लीन करते मी. तर जेवढं किचनमध्ये व्हाईट गोष्टी असेल ना घरामध्ये, व्हाईट आणि ग्रे कॉम्बिनेशन एकच नंबर असतं. आणि मला ना माझं स्वप्न आहे की मी ना माझं नाही का व्यवस्थित असं करावं कॉम्बिनेशन व्हाईट आणि ग्रे कलरचे. तर माझा प्रयत्न चालू आहे, करेन मी अजून. आणि माझ्या अजून पुढच्या प्लॅनिंग पण वेगळ्या आहे, त्या तुमच्यासोबत शेअर करेलच. जशी तुम्ही माझे व्हिडिओ बघतात तुम्हाला कळेलच काय काय करायचं आहे मला. तर ते मी तुम्हाला दाखवेलच व्हिडिओमध्ये. आणि आता मस्त छान ही क्लीन करते आणि क्लीन बघा किती छान क्लीन केल्यानंतर किती छान अजून जास्त व्हाईट दिसतं. आणि व्हाईट वस्तू खूप जास्त घरात छान पॉझिटिव्हली असतात आणि शांततेचं प्रतीक आहे व्हाईट कलर, त्याच्यामुळे छान घरामध्ये पाहिजे. तर जास्त ब्लॅकमध्ये नको, ग्रे आणि व्हाईटमध्ये कॉम्बिनेशन मला करायचं आहे. तर आता मी पटकन हे सर्व क्लीन करते. आणि मग हे 8 दिवसातून 15 दिवसातून तरी हे ऑर्गनायझर मी क्लीन करूनच घेते, कारण की ते जास्त खराब नको व्हायला आणि त्याच्यावर डाग नको पडायला. त्याच्यामुळे मग मी हे क्लीन करत राहते, मध्ये तरी काढून पुसून वगैरे घेते. आणि मग काही जास्तच खराब वाटलं तर मग असं डायरेक्टच धुवून काढते, घासून वगैरे घेते. आणि खूप छान आहे. जर हे ऑर्गनायझर नाही का म्हणजे 4 यांचं होतं, मग मी बाकीचं ते बाजूला ठेवून दिले, 2 यांचं आणि 2 हे किचनवरती ठेवलेलं आहे. तर छान पण दिसायला पण. आणि तेवढंच मला नाही का हाताशी वस्तू किचनमध्ये जेवढ्या लागतात ना तेवढ्या एकदम जवळ असतात, हाताशी लागणाऱ्या वस्तू आहे, त्यामुळे मग म्हणून मग मी हे ठेवलेलं आहे.
आणि आता हे सर्व क्लीन करून घेते आणि वर आवरून घेतला ना मग परत तेच परत रिपीट आपल्याला आवरावं लागतं. म्हणून कधी जेव्हा क्लिनिंग करतो थोडी करा, पण ती व्यवस्थित डीप क्लिनिंग झाली पाहिजे. कारण की आपण खूप वरतीच आवरलं ना मग ते काही कामाचं नसतं, परत तीच गोष्ट खराब होते, परत तीच गोष्ट परत करायला लागते. त्यामुळे मग मी करते ना थोड्याशा गोष्टी क्लिनिंगला घेते, पण ते व्यवस्थित करते म्हणजे जेणेकरून ना मला दुसऱ्यांदा परत डबल करायला लागणार नाही. तर हाच माझा दृष्टिकोन असतो आणि मी तेच तुम्हाला दाखवते. म्हणजे तुम्ही पण जेव्हा आवरायला घेणार ना तर एकच गोष्ट करा, पण ती व्यवस्थित झाली पाहिजे, क्लीन झाली पाहिजे, म्हणजे आपल्याला पण टेन्शन नाही. तर म्हणून मग मी तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित क्लीन करून घेते, म्हणजे मला परत तीच गोष्ट करायला लागणार नाही. म्हणजे मला पुढचे 8 दिवस 15 दिवस ना ते अजिबात टेन्शन नाही राहणार व्यवस्थित क्लीन केल्यानंतर. तर म्हणून मग मी व्यवस्थित तुम्ही पाहिलं अजिबात एक डाग त्याच्यावरचा काढून घेतला, त्याला क्लीन केलेलं आहे. आणि कसं आपण फोडणी वगैरे तर कधी तेलकटपणा उडतो, वाफ असते, तेलकट वाफ ती बसते आणि त्याने खराब होतात वस्तू. तर त्याचमुळे मग मी ना हे छान मस्त आता क्लीन करते आणि क्लीन करून घेते सर्व छान मस्त. तर अशा पद्धतीने ह्या क्लीन केलेल्या गोष्टी आता मस्त छान दिसणार आहे. तुम्हाला पुढे किचन पूर्ण दाखवतेच, त्याचा लुक तर पूर्णच बदलणार आहे, काय पालटच होऊन जाईल. कारण की क्लिनिंग झाल्यानंतर किती घर चकाचक दिसते हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. लेडीजचं सर्वांच आवडता विषय घरातली क्लिनिंग, घर सजवणं, ह्या गोष्टी लेडीजला खूप जास्त आवडतात. आपल्या घर आपल्या हाताने सजवणं कोणत्या वस्तू, आणि मला काय वाटतं फर्निचर आपण करून घेतो, पण फर्निचर न करता आपण वस्तू सिलेक्ट करून ते आपण स्वतः सजवलेलं घर ते काही वेगळंच असतं. कारण की त्या तर इथं मी क्लीन केलं मस्त छान असं, बॉटल पण क्लीन केल्या, इथे किती छान दिसते मस्त. आता ही साईट आहे ना, हे बरणं पण क्लीन करून गेली, ही साईट क्लीन करून घेते मी पटकन. तर आपला प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपला हात लागला जातो आणि आपल्या हाताने त्या गोष्टी सजवतो आपलं घर. तर त्याच्यामुळे त्या आपल्या घराशी बॉन्डिंग काही वेगळंच राहतं, आपलं कनेक्शन वेगळंच असतं घरासोबत. तर तसंच काही माझ्या ह्या घरासोबत आहे. कारण की गेले मी बरेच वर्ष, जवळजवळ 7 वर्ष मी रेंटनेच राहिले होते. त्याच्यानंतर मग हे मी घर घेतलं. कसंही असो, छोटं असो मोठं असो, स्वतःच्या हिमतीवर घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते घर सजवणं ते इम्पॉर्टंट आहे. तर मग मी हे छान मस्त माझं तर हे छोटंसं घर मस्त छान क्लीन करते. माझं हे छोटंसं किचन टापटीप क्लीन नीट ठेवत असते. कारण की आपण एवढ्या मेहनतीने घेतलेलं घर आपण व्यवस्थित त्याला मेंटेन केलंच पाहिजे. आणि इथं पाहू शकता सर्व व्यवस्थित मी माझ्या गोष्टी ठेवलेल्या आहे, अजिबात इकडे तिकडे कोणताही पसारा होऊ देत नाही. त्याच्याकडे खूप जास्त मी लक्ष देते. माझा जॉब जरी असला तरी पण मी लक्ष देते घराकडे तितकंच, मुलांकडे तितकंच माझं सर्व गोष्टीकडे लक्ष असतं. तरी ते आता मस्त छान हे साईडचं जे कोपरा आहे ना तो क्लीन करून घेतलेला आहे. आणि आता हे ऑर्गनायझर व्यवस्थित त्याला लावून घेते आणि मग मला ते ऑर्गनायझर ठेवून पटकन ऑर्गनाईज करायचे आहे. बरण्या सर्व व्यवस्थित ठेवून घेते मी. आणि किती छान मस्त व्हाईट बघा ना तुम्ही, किती सुंदर दिसतंय, क्लीन दिसतंय. कारण की मी पुसून पण घेतलं असतं ना तर ते काय झालं असतं, त्याच्यावरचे थोडेफार डाग आहे ना ते तसेच राहिले असते. त्यामुळे मग मी म्हटलं चला आता एकदमच छान क्लीन करून टाकू, धुवून टाकू त्याला स्वच्छ म्हणूनच मग म्हटलं चला आता क्लीन करूनच घेऊया. तर इथं किती सुंदर दिसते व्हाईट, कारण की त्याच्यावरती थोडेफार डाग पडलेलेच होते. तर आता मी पुसून घेते कापडाने आणि मस्त त्याला सर्व हे ऑर्गनाईज बरण्यात ठेवते. आणि पटकन त्याच्यात पण मी बाकीच्या गोष्टी भरून घेतलेल्या आहे. आणि लवकरच मी ना बरण्या पण ह्या चेंज करणार आहे. सर्व मला काचेच्या बरण्या घ्यायच्या आहे. माझी खूप इच्छा आहे, मला ना प्लास्टिक खूप कमी करून टाकायचं आहे आणि मी हळूहळू ते कमी करणार आहे लवकरच. आणि आता अजून मी न्यू ज्या बरण्या आहेत ना त्या मला घ्यायच्या आहे, त्यानंतर घेणार मी. तर आता सध्या आहेत त्या पण बऱ्याचशा माझ्याकडे काचेच्या पण आहे, पण प्लास्टिक बरेचशा कमी केले. स्टीलचे भांडे आहे, जर्मलचे डबे आहे आणि मी प्लास्टिकच्या डब्यांमध्ये काही जास्त ठेवत नाही, थोडंफार आहे सामान तेवढंच. तर आता थोड्याफार बरण्या, जास्त बरण्या मी नाही ठेवल्या, पण त्या पण मी चेंज करेल लवकरच. तर इथे सर्व आता बरण्या पुसून मी पटकन हे ऑर्गनाईज करते आणि मग तुम्हाला पूर्ण दाखवते. चला.
तर इथे माझे सर्व बरण्या ऑर्गनाईज झाल्या. आता मी लगेच गॅस आहे ना तो क्लीन करून घेते, कारण की गॅससुद्धा हा महत्त्वाचा असतं. त्याच्यावरती काय होतं, छोटे मोठे डाग पडतात आणि आपण तसंच मग गॅसवरती काही ना काही करतो आणि मग काय होतं ते ना काळपटपणा येतो. ज्या आपल्या प्लेटा असतात ना तिथे ते खूप जास्त जळतं आणि काळं होतं आणि त्याच्यावरती डाग परमनंटली असे पडून जातं, ते निघत नाही. म्हणून मग ते आपण थोडंफार पडलेलं असतं ना ते व्यवस्थित क्लीन झालं पाहिजे. जाळी वगैरे काढून घ्यायची शेगडीचे, ते सर्व क्लीन करायचं, म्हणजे ना ते काळे डाग तसे तयार होणार नाही चहाचे भाजीचे. ते जळतात परत आपण जेव्हा गॅस ऑन करतो तेव्हा. त्याच्यामुळे तर इथं पाहू शकता माझ्या अजिबात गॅसला तसं नाही आहे. तर गॅससुद्धा असं क्लीन जाळी काढून क्लीन करत जा, जेणेकरून तुमचा गॅस अजिबात खराब होणार नाही, स्वच्छ राहणार. तर इथं छान मस्त किचन माझं क्लीन झालेलं आहे. आणि आता जे किचनची विंडो आहे ना तीसुद्धा जे पट्टी आहे ना त्याच्यावरती धूळ बसत राहते, कारण की वारा सतत इकडं ना वारा चालू असतो ना, मग ती धूळ वगैरे इथे पडले असतेच. आणि आपण स्वयंपाक करतो तर ते तेलकटपणामध्ये असं जास्त असं चिकटपणा आलेला असतो ना, मग तो नको यायला. तर दरवेळेस हे क्लीन करताना ना मी हे करत असते, पुसून घेते व्यवस्थित. तर इथं पाहू शकता सर्व क्लीन करते. आणि मागे खूप सारे झाडं पण आहे, इथून वारा येत असतो आणि ते आपण फोडणी देतो आणि ते उडतंच, किती केलं तरी उडतं. त्याच्यामुळे ते धूळ आणि जे तेलाचे जे वाफ असते ती उडते आणि ती बसते आणि ते जास्त चिकट होतात. म्हणून मग ते अशा पद्धतीने मी क्लीन करून घेते. तर इथं सर्व छान पुसून घेतलं मी, तर तुम्हाला पूर्ण दाखवते एकदा इथं पुसून घेतलेलं. चल. तर इथे छान मस्त क्लिनिंग झाली आता तेवढं. आणि काय होतं, आपण कांदे बटाटे लसूण हे भरतो ना, तर ते ना जर खूप जास्तीचं आपल्याकडे असते ना कांदे, तर ते 8-8 दिवसातून असे काढावं लागतात, त्याला निवडून घ्यायला लागतात. कारण की एखादा कांदा जर खराब झाला ना, तो एक कांद्यामुळे सर्वच कांदे असे खराब होतात, सडून जातात. तर त्याच्यामुळे मग हे सुद्धा करायला पाहिजे. जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात तुम्ही कांदे ठेवत असेल, मी माझ्या मम्मीकडनं आणले होते जेव्हा आले होते तेव्हाच मेमध्येच मी आले, जनगणनेच्या आधीच. मग तेव्हाचे कांदे अजूनसुद्धा पुरत आहे, म्हणजे जवळजवळ 2 महिने झाले ना आता एवढे कांदे राहिलेले. बरेच कांदे आणले होते मी. तर ते कांदेच आता निवडून घेते, व्यवस्थित ठेवून घेते. तर ते सुद्धा आपण असं क्लीन करून घेतले पाहिजे कांद्यांना, त्याच्यावरचं ना सर्व. आणि खराब कांदे पण बाजू काढून फेकायला पाहिजे, कारण की त्याच्यामुळे काय होतं, सर्वच कांदे नासतात, सडून जातात. तर त्याच्यामुळे मला माहिती आहे, आमच्या घरी सर्व म्हणजे कांद्यांचं तांदळाचं सर्व शेती होती लहानपणापासून, सर्व भात आले. त्याच्यामुळे मला माहिती काय काय करून ठेवायचं. त्याच्यामुळे मग मी ह्या गोष्टी करत असते, कारण की मी मम्मीचं सुद्धा बघत आलेली आहे. जर टोपलीभर कांदे असेल ना, मग मध्ये काढून असं व्यवस्थित क्लीन करून ठेवावं लागतात कांदेसुद्धा. तर आता तेच करून घेते, म्हटलं चला आहे आता ते. आणि असं 8-10 दिवसातून हे कांद्यांचं सुद्धा जास्तीत जर असते ना ते असं करावं लागत नाही, तर मध्येच एक कांदा सडत जातो आणि आपले बाकीचे सर्व कांदे खराब होतात. तर ते नको व्हायला म्हणून ह्या गोष्टी केल्या पाहिजे तुम्हीसुद्धा. तर इथे सर्व कांदे मी आता बघा इथं व्यवस्थित करून घेतले आणि सर्व कचरा वगैरे. आणि त्याच्यामध्ये एक कांदा खराब निघाला, त्याच्यामुळे बरं झालं म्हटलं मी नाही का क्लीन करायला घेतलं, नाही तर त्याच्यामुळे किती कांदे खराब झाले असते, उगाचच वाया गेले असते. तर अशा पद्धतीने मग मी कांदे क्लीन करून घेते. आता सर्व माझे कांदे झाले क्लीन, आता सर्व मी झाडून घेते घरामध्ये, सर्व व्यवस्थित क्लीन करते. आणि आता अशा पद्धतीने मी अजिबात जास्त वेळ नाही, 1 तासातसुद्धा ही कामं होऊन जातात. आणि 8 दिवसाची कामं 8 दिवसाची कामं ना करून घेते मी, म्हणजे ना मला 8 दिवस शाळेच्या वेळेमध्ये ना मला जास्त टेन्शन येत नाही. आपलं किचन आवरणं किंवा घरातल्या त्या गोष्टी होतात, म्हणून मग टेन्शन नसतं. तर इथे मस्त व्यवस्थित मी क्लीन आणि व्यवस्थित आवरून घेते, तुम्ही पाहू शकता. आणि सर्व कचरा वगैरे मागच मी सर्व किती गोष्टी बऱ्याचशा आवरत होते. एक गोष्टी मी आवरून घेते, जेणेकरून पसारा होत नाही. मग एकदमच आपल्याला आवरायला ना कंटाळा पण येतो आणि आपण एकदम आवरू नाही शकत एवढ्या गोष्टी, म्हणून मग ना ह्या थोड्या गोष्टी घेतल्या पाहिजे आवरायला. आणि म्हणून मी त्या पद्धतीनेच आवरते. आता इथं बघा तुम्ही कांदे निवडून घेतले, खराब पण कांदा एक निघालेला होता. आणि ही कांद्यांवरचे टरफले असतात ना, ते मध्ये अशी काढून टाकायचे, त्याला क्लीन करायचं, म्हणजे कांदे खूप जास्त दिवस टिकतात, व्यवस्थित ठेवायचे. तर अशा पद्धतीने मी सर्व 8 दिवसाची कामं करत असते. आणि
सर्व माझी कामं झाली तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला एकदा किचन दाखवते पूर्ण मस्त माझं किती छान चकाचक मस्त दिसतंय. आणि असं वेळ नाही लागत. अगदी 1 तास जर तुम्ही दिला ना आपल्या 8 दिवसातून ह्या कामांना, तरी मग आपल्याला कसं जॉबच्या वेळेस धावपळ होत नाही. कांदेच निवडत बसा किंवा खराब गोष्टी काढा, डबे भरा, मसाल्याच्या डब्यामध्ये भरा, ह्या गोष्टी करायला लागत नाही. ह्या गोष्टी आधीच केल्या ना तर आपल्याला म्हणजे सकाळच्या वेळेस धावपळ होत नाही. आणि मी ह्या गोष्टी सर्व करत असते. तर तुम्ही पाहिलं मी तरी बाकीची क्लिनिंग केली, व्यवस्थित डीप क्लिनिंग केलेली आहे. परत बरण्या पण व्यवस्थित करून घेतलेल्या आहे. मसाल्याचा डबा ह्या ज्या बेसिक गोष्टी असतात ना त्या व्यवस्थित मी क्लीन करून घेते आणि व्यवस्थित आवरून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पण टेन्शन नसतं ह्या गोष्टी केल्या ना तर डबे भरून ठेवणं. त्याच्यानंतर ज्या मेन गोष्टी असतात त्या, कारण की आपल्याला ना इतर वेळेस जमतच नाही. जे वर्किंग डेज असतात ना तेव्हा अजिबात जमत नाही. आणि इतकंच मी आवरलं तरी किती छान क्लीन दिसतं. आणि किती फक्त 1 तासामध्ये मी बाकीच्या एवढ्या गोष्टी केलेल्या आहे. आणि त्यात मी थोड्या थोड्या करत असते. आता उद्या थोडंसं वेगळं आवरेन तर जेणेकरून म्हणजे कसं किचन पण क्लीन राहते आणि जास्त एफर्ट्स पण घ्यावे लागत नाही. म्हणजे मेहनत जास्त नसते, जास्त वेळ द्यावा लागत नाही. आणि आपल्याला पण कंटाळा येत नाही. आणि एकदम लोड काढला ना मग प्रत्येक गोष्ट आवरायचं खूप जास्त लोड पडतो. आणि जास्त लोड पडला मग आपण थकतो. कारण की घरात मुलं असतात, मुलांचं बघायचं असतं, आपल्या जॉबचं बघायचं असतं. त्याच्यामुळे ना मग असं थोडं थोडं तुम्ही केलं ना तरी पण भरपूर आहे. रोजच्या रोज इतकं जास्त खूप आवरण्याची पण गरज नाही. 1 तास जरी दिलं कधी किचनला, कधी हॉलला, कधी बेडरूमला, कधी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आपण आवरू शकतो. तर मी असंच आवरलं. आता तुम्हाला मी एकदा किचन दाखवते किती छान दिसते आवरल्यानंतर. तर तेच तुम्हाला दाखवते. तर इथं पाहू शकता मस्तच किचन दिसतंय. आणि इतका हा भाग इतका छान क्लीन दिसतोय, चकाचक, अजिबात खराब नाही, एकदम चकाचक दिसत आहे. आणि त्याच्यानंतर मग मी ते सर्व आवरून ठेवलेलं आहे. ट्रॉलीसुद्धा कांद्यांची, लसणाची, कांद्याची ट्रॉलीसुद्धा मी अशी आवरून घेतलेली आहे. ते सुद्धा लक्ष नाही तर खराब होतात कांदे, एकावर एक असं ठेवलेले राहतात ना, खराब होतात. तर असं छान किचन आवरून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि किती क्लीन आणि नीट दिसतंय. तर अशा पद्धतीने मस्त छान मी किचन आवरलेलं आहे. आणि 8 दिवस मग मला डबे भरून ठेवलेले आहे, पाहायची गरज नाही आहे. तर 8 दिवसाचं असं छोटे छोटे ह्या आपण आता कांदे बटाट्याची ट्रॉली व्यवस्थित करून ठेवलेली आहे. तर त्याच्यामुळे ना क्लीन झालेला आहे. तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.